केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सलग सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा मान मिळवला असून गेल्या 12 वर्षात भारताची ओळख जागतिक स्तरावर अधिक मजबूत करण्यात मोठे योगदान दिले आहे, असे मत भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सातत्याने काम करत भारताला जगाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे। या वयातही मोदी दिवसाचे तब्बल 18 तास काम करत असून त्यांचे नेतृत्व देशासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करण्यात आले। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार यशस्वीपणे काम करत असल्याचे सांगण्यात आले। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्याचा मान मिळालेला आहे, काय सांगणार? काय आजची पत्रकार परिषद आम्ही मुळात त्याच्यासाठीच घेतली होती की 10 जून रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान पदाचा काळ बसलेली व्यक्ती म्हणून एक सन्मान त्यांना मिळालेला आहे। आणि या 12 वर्षामध्ये त्यांनी देशाची ओळख, भारताची ओळख ही केवळ एका सीमित राज्यापुरती न देशापुरती न ठेवता पूर्ण जगामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला। आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या विकासाच्या माध्यमातून सर्वांचं सहकार्य घेऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वास या तत्वाखाली त्यांनी भारताच्या सगळ्या लोकांचा विश्वास संपादन करून जगामध्ये एक आपल्या भारताची वेगळी ओळख निर्माण केली। त्यांचा मान सन्मान म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली। देशामध्ये आदरणीय पंतप्रधान आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री यांचं डबल इंजिनचं सरकार हे जवळपास 22 राज्यांमध्ये कार्यरत आहे। महाराष्ट्रात पण त्यांच्याच नेतृत्वामध्ये आदरणीय मुख्यमंत्री हे काम करतायत आमचे देवेंद्रजी। म्हणून विकासाची जी वाटचाल सुरू आहे देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे की या वयामध्ये 18 तास काम करून आपल्या देशासाठी झटणारा हा नेता, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य द्यावं आणि आमच्या देशाची प्रगती त्यांच्या हातून अशीच होत राहावं अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो।